नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. जनकल्याण फाउंडेशनच्या माध्यमातून भाजपाचे जनसेवक संजित सिंग परदेशी यांनी शेवाळवाडीनंतर संकेत विहारमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करून जनसामान्यांना मोठा दिलासा दिला असल्याचे मत भाजपा महिला आघाडी विधानसभा अध्यक्षा प्राध्यापिका शोभाताई लगड यांनी संकेत विहार येथे बोलताना व्यक्त केले. जनकल्याण फाउंडेशनने स्वर्गीय जवान सिंग परदेशी यांच्या स्मरणार्थ संकेत विहार या ठिकाणी विश्वराज हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी उद्घाटक या नात्याने शोभाताई लगड या बोलत होत्या. या प्रसंगी जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष, भाजपा शहर उपाध्यक्ष संजित सिंग परदेशी, राजश्री लगड, भाजपा हवेली उपाध्यक्ष संदीप सिंग परदेशी, श्रीराम भक्त संदीप राऊत, शक्तिसिंग कल्याणी, युवराज घोळवे, रमाकांत विस्पुते, काकासाहेब नाले, शरद बिनवडे, श्रीयुत गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून नागरिकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी जनकल्याण फाउंडेशन काम करत आहे. शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधा याबाबत कुठल्याही समस्या असू द्या, नागरिकांच्या सेवेसाठी जनकल्याण फाउंडेशन तत्पर असल्याचे यावेळी आयोजक संजित सिंग परदेशी यांनी सांगितले. नगरसेवक आबा तोपे, संतोष हरपळे, भाजपा अध्यक्ष धनंजय कामठे, राणीताई फरांडे आदी मान्यवर नेत्यांनी यावेळी आरोग्य शिबिरास भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक करत संजित सिंग परदेशी यांचे अभिनंदन केले. संकेत विहार परिसरात शेवाळवाडी या ठिकाणी देखील त्यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते आणि आजही संकेत विहार या ठिकाणी आयोजन केलेले आहे. तरी आणि यानंतर देखील ते काही ग्रामीण भागामध्ये ते शाळा देखील चालवत आहेत की गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण कसं देण्यात यावं हे देखील ते काम चांगलं करत आहेत. तरी गेले अनेक महिन्यांपूर्वी संचितदादा परदेशी यांची आणि माझी ओळख झाली होती आणि त्या माध्यमातून ते नेहमीच चांगले उपक्रम राबवत असतात. काही दिवसापूर्वी करोना येऊन गेला, त्या करोनामध्ये अनेक त्यांनी उपक्रम राबवले आणि आता त्याचा जो सर्टिफिकेट आहे तो आता होत असताना त्यांना असं वाटलं की आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ काहीतरी समाजासाठी आपण काम केलं पाहिजे आणि त्यांनी हे अतिशय सुंदर असं या ग्रामीण भागामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. काही जवान सिंग परदेशी माझे वडील यांच्या स्मरणार्थ आज जनकल्याण फाउंडेशन आणि विश्वराज हॉस्पिटल या संयुक्त विद्यमानानं आपण या संकेत विहार हडपसर परिसरामध्ये आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. तर ते 3 वाजेपर्यंत चालणार आहे. या ठिकाणी सर्व तज्ज्ञ लोकांची टीम आहे. बाळरोग तज्ज्ञ आहेत, नेत्रतज्ञ तज्ज्ञ आहेत. तर या परिसरातील 1500 लोक इथे येतील हा निश्चित मला कॉन्फिडन्स आहे आणि याचं उद्घाटन आम्ही शोभाताई लगड यांच्या हस्ते करत आहेत. गेल्या 3 वर्षामध्ये नगरसेवक नाहीत, इथं अनेक समस्या आहेत. आता त्या मी तुम्हाला लगेच सांगू शकत नाही, पण मी खात्री देऊ शकतो की एक भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता गेल्या 20 वर्षापासून आणि मी या परिसरामध्ये निश्चित चांगल्या प्रकारचं काम करेल. पदाची कुठली अपेक्षा नाही. नगरसेवक आमदार व्हावं लागतं असं काही नाही. सर्व क्षेत्रामध्ये मी काम करतो. मी एक बिझनेसमॅन आहे आणि त्यामुळे माझं एक 20-25 वर्षाचा जो अनुभव आहे व्यवसायामधला, शासकीय कामांचा, मी निश्चित अधिकाऱ्यांशी माझे चांगले संबंध आहेत. त्यामुळं इथल्या परिसरातील प्रत्येकाला मी चांगल्या प्रकारे न्याय देईल आणि आरोग्य आणि शिक्षण हे तर आमच्या फाउंडेशनचा हक्क आहे. आपण या फाउंडेशनच्या माध्यमातून एक शेवाळमध्ये शाळा काढलेली आहे. आपण तिथं मुलांना फीसुद्धा माफ करतो आणि मी आज तुम्हाला आश्वासित करतो की जर कोणी आरोग्याची समस्या असेल किंवा शिक्षणाची समस्या असेल, आमचं फाउंडेशन निश्चित फुल ना फुलाची बाकी म्हणून मदत करेल. मला तुम्ही आवाज द्यावे हे आश्वासन मी तुम्हाला देतो. त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. नेते धनंजय कामठे यांना विनंती करतो की आपण 2 शब्द मार्गदर्शन करावे. त्याच्यापेक्षा पुढचं काहीतरी व्हावं अशी सांगायची इच्छा आहे. आज संकेत परदेशी त्यांनी त्यांच्या जनकल्याण फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिर ठेवलेले आहे. सकाळपासूनच अनेक लोकांनी, नागरिकांनी, ग्रामस्थांनी या ठिकाणी आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेला आहे. अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भेटी दिलेली आहे. या ठिकाणी आपण आजकाल आपल्या सर्वांचे मार्गदर्शन आपला माणूस नगरसेवक मारुती आडसुपे यांनी मार्गदर्शन केलेले आहे. त्यामुळे अधिक न बोलता या चांगल्या उपक्रमाला सदस्यांनी शुभेच्छा व्यक्त करतो. जसं की
आता येथील सर्व जनतेने सांगितले की आबांना येणाऱ्या काळात आम्ही सर्वजण मिळून साथ देऊ, तेवढंच यांनी द्यावी. आणि तीच मला विश्वास आहे की 100% इथली जनता ही आबा तुमच्या बरोबर राहील. या निमित्ताने एवढा विश्वास व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. सर्व महिलांसाठी सर्व नागरिकांसाठी या शिबिराचा आयोजन केलं आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमच्या हर्षेश शेठ, रामदेव फौंडेकर, संजीत सिंग या सर्वांचे आधी मनापासून आभार मानतो.